नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा। 6 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार, पंकजा मुंडेंची माहिती। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापासून कुणी रोखू शकत नाही। बीडमध्ये भर पावसात पंकजा मुंडेंचं तुफान भाषण। जात-पात धर्म सोडून मतदान करा, पंकजा मुंडेंचं आवाहन। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि मराठा तरुणांमध्ये संवाद। टिकणार आरक्षण देण्यासाठीच मी नेहमी मराठा समाजासोबत आहे। तवूळ या गावात पंकजा मुंडेंकडून तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग अप्पा सोनवणे यांना परळी मतदारसंघात डोर टू डोर प्रचार त्यांनी सुरू केलाय। शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गित्ते यांचा मतदारांशी संवाद। शरद पवार गटाचे माढाचे नेते अभिजित पाटलांनी फडणवीसांची भेट घेतली। फडणवीस आणि अभिजित पाटील यांच्यात 1 तास चर्चा। अभिजित पाटील विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन। जळगाव लोकसभा मतदारसंघातून 6 अपक्ष उमेदवारांची माघार। त्यामुळे आता महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीच्या करण पवारांसह 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। जळगाव जिल्ह्यामधील रावेर लोकसभा मतदारसंघातून 5 अपक्ष उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल। तर अर्ज मागे देखील घेण्यात आले आणि रावेरच्या जागेसाठी एकूण आता 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महायुतीच्या रक्षा खडसे आणि महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटलांमध्ये प्रमुख लढत होईल। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महिला कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे मैदानात। बारामतीमधील भोर विधानसभा मतदारसंघात घेतलाय महिला मेळावा। महाविकास आघाडीचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांचा दुचाकीवरून प्रचार। मतदारसंघातील ग्रामीण भागात जाऊन मोहिते पाटलांकडून प्रचार सुरू। शिर्डीच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। उत्कर्ष रुपवतेंसह वंचितचे पदाधिकारी देखील उपस्थित। धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार उमराजे निंबाळकरांना गावकऱ्यांकडून आर्थिक मदत। बार्शीच्या आगळगाव आणि उंबरेल गावमधील ग्रामस्थांनी जमा करून दिलेत 72,000 रुपये। बुलढाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांनी रविकांत तुपकरांची भेट घेतली। झालं इलेक्शन, आता जपा रिलेशन असं म्हणत दोघांची गळाभेट। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जेजुरीत परिसरामध्ये प्रचार कार्यकर्त्यांकडून विकास कामांचे पत्रक वाटून हा प्रचार केला जातोय। नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर बॅनरबाजी। मतदारानंतर आता विदर्भात चमत्कार घडणार आहे अशा आशाचे हे बॅनर। बॅनरवर अनिल देशमुख आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचे फोटो। अहमदनगरमधील ओबीसींना आवाहन करणारे बॅनर्स प्रशासनानं हटवले। ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं अशा आशयाचे हे बॅनर्स होते। आचारसंहिता भंग होत असल्यानं प्रशासनाची कारवाई। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहू रोड पोलिसांचा रूट मार्च। कायदा आणि सुव्यवस्थेसह आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज। पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। वाढत्या तापमानामुळे नागरिकांची गैरसोय। नागपुरात पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता। 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता। गोंदियात सध्या सातत्यानं तापमानामध्ये बदल। गोंदियाचा पारा 41 अंशांवर तर मध्येच अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यानं अचानक तापमानामध्ये घट। राज्यातील थंड हवेची ठिकाणं तापली। वाढत्या तापमानामुळे पर्यटकांना थंड पर्यटन स्थळांचा विसर पडलाय। मुंबई ठाण्यात देखील उन्हाचा तडाखा कायम। कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। 60 ते 70 शेतकऱ्यांचा राहती घरं देण्यास विरोध आहे। हरकती दाखल करून थेट सर्वे केल्यानं शेतकरी आक्रमक। वाढत्या उन्हाच्या तडाख्यानं मावळ आणि मुळशीमधील धरणांची पाणी पातळी खालावली। पवना धरणाची पाणी पातळी 34.96%वर। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये 41.61% पाणीसाठा। अमरावतीमधील धरणांमध्ये देखील कमी पाणीसाठा। विदर्भातील नागरिकांना पाणी टंचाईचा देखील सामना करावा लागणार। इगतपुरीच्या भावली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। विहिरीत अवघा 10 ते 15 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक। गडचिरोली जिल्ह्यातील 4 गावांमध्ये पाणी टंचाई। नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। जल मिशन योजनेचा नागरिकांना फायदा नाही। यवतमाळच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे शेतीचं मोठं नुकसान। अनेक भागात वीज पुरवठा खंडित। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एरडमध्ये मोठं नुकसान।
नांदेडच्या देगलूर तालुक्यामधील दमणगिरीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेचा बोरवेल बंद, विद्युत मोटार नसल्यानं विद्यार्थ्यांवर पाणी संकट. जायकवाडी धरणामध्ये 15 टीएमसी गाळाचं प्रमाण वाढल्यानं धरणाची साठवण क्षमता 102 वरून 87 टीएमसीवर. वाढत्या मागणीमुळे अमरावतीमध्ये लिंबाचे भाव कडाडले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाला 40 ते 50 रुपये किलो दर.